मी अरुण घोडके. शिवचिंतन. औरंगजेबाच्या मुलानं औरंगजेबाविरुद्ध बंड केलं. त्या बंड केलेल्या अकबराला औरंगजेब बादशाने पत्र लिहिले. त्यामध्ये औरंगजेब बादशाह लिहितो की, बादशाची कृपा झालेला भाग्यशाली अकबर याने जाणावे की ही बाब किती दुःखाची आहे. तुझी बुद्धिमत्ता आणि शहाणपणा याबद्दल मला अतिशय दुःख होत आहे. निष्ठेच्या आणि ताबेदारीच्या मार्गापासून तू भटकला आहेस. तू कुटील वृत्ती धारण केलीस. राज्याचा लोभ धरून तू आपल्याच बापावरती तलवार उपसलीस. बादशाच्या कोण्या मुलाने आपल्याविरुद्ध बंड बापाविरुद्ध लढण्याची तयारी तू केलीस. तू अत्यंत उद्धटपणे आणि अविचाराने पुढे चालून आला आहेस. मुलूक जिंकण्याची तुझी इच्छा आहे. यापेक्षा अधिक चांगली गोष्ट असू शकेल कोणती? एकनिष्ठ सरदार, हितचिंतक सहकारी यांना घेऊन तू इराक देशावरती जा. तेथील बादशाह अब्बास हा नेहमी युद्धात गुंतलेला असतो. तुझ्या पित्याचे कंधारवरील प्रभुत्व त्याने नाहीसे केले आहे. तू जाऊन त्याचा देश उद्ध्वस्त कर. सत्पुरुषाचे हेच कर्तव्य आहे. तख्तावरती बसण्याच्या इच्छेने बापावर तू का लढतोस? यशाची किल्ली परमेश्वराच्या हातात असते. राज्यपदाचा लाभ परमेश्वर कृपेनेच होत असतो. यापेक्षा इष्ट अशी कोणती इच्छा आणि गोष्ट असू शकेल, म्हणून तू नम्रपणे आपला अविचार टाकून वागावास असे मला वाटते, असे त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.